पुरंदर तालुक्यामधील सासवड येथील तहसील कार्यालयामधून एक ईव्हीएम मशीन चोरीला गेले। याबाबत सोमवारी रात्री सासवड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यात आली। पुरंदर तहसील कार्यालयामधून चोरीला गेलेलं ईव्हीएम मशीन हे प्रशिक्षणासाठी आणलं होतं अशी माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संतोष सानप यांनी दिलेली आहे। सासवड पोलीस याबाबत अधिक तपास करतायत। तहसील कार्यालयामध्ये चोरी होणं ही अत्यंत गंभीर बाब असून याबाबत पोलीस प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी केला आहे। परवा दिवशी तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी झाली। म्हणजे पुरंदरचं मुख्य कार्यालय असलेले तहसील कार्यालय हे त्याची सुरक्षितता ही रामभरोसेच आहे असं म्हणावं लागेल। या ठिकाणी कोण त्यावेळेस कार्यरत पोलीस होते याचा शोध घेणं गरजेचं आहे। म्हणजे ईव्हीएम ज्या अर्थी चोरीला जाते त्या अर्थी नक्की त्याच्याशी कोण सहमत आहे, कुठली यंत्रणा काम करते हेही पाहणं गरजेचं आहे। कारण ईव्हीएमची चोरी म्हणजे फार मोठी चोरी आहे। कारण आमच्या पुरंदर तालुक्याचा अख्खा रेकॉर्ड इथं रेकॉर्ड रूममध्ये असतं, त्याचीही चोरी होऊ शकते। म्हणजे तालुका मॅजिस्ट्रेट, पोलीस निरीक्षक हे मुख्य पदावर असणारी माणसं या ठिकाणी काय करतात आणि या ठिकाणी असणारी सुरक्षितता व्यवस्था सगळेच ऐरणीव प्रश्न आलेले आहेत। म्हणजे पुरंदर तालुक्याच्या संपूर्ण सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीव येतोय। म्हणजे इथली कार्यप्रणाली काय करते, म्हणजे नक्की कार्यप्रणाली चोरांना सहमत आहे की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे।